नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांकास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आज हुलग्याची भाजी सोप्या पद्धतीने आणि अत्यंत गुणकारी असणारी ही भाजी आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हे पाहता मी हुलग्याची भाजी बनवण्यासाठी ना इथे हुलगे 2 वाटी गरम पाण्यामध्ये भिजायला घालून त्याला आता चाळणीमध्ये काढून एका सुती फडक्यामध्ये बांधून ठेवून अशा प्रकारे मूड आणून घेतलेले आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे, हुलगा हा पचायला खूप जड असतो. त्यामुळे वात आणि कफ कमी करणारे उष्ण गुणांचे कडधान्य आहे. चला तर मग आता त्यासाठी आपण काय काय घेतलेले आहे ते पाहून घेऊया. मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला तेल लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे ना आपला हुलगा आहे ना, ज्यावेळेस आपण शिजायला टाकतो त्यावेळेस त्या हुलग्याच्या जे हुलग्याचे हे असतं ना उसळ, त्यांना खूप छान चव येते. आता ह्या हुलग्याचं कडं नाही ना, मी गॅसवरती कुकर ठेवून कुकरमध्ये करणार आहे. तुम्ही कढईमध्ये पण शिजवू शकता, पण कढईमध्ये शिजवलेला ना हुलगा खूप वेळ लागतो आणि हुलगा आपला मऊ शिजला जात नाही. कुकरमध्ये छान शिजला जातो, त्यामुळे मी कुकरमध्येच करून घेणार आहे. आता आपला कुकर आहे ना छान प्रकारे तापलेला आहे. त्यामध्ये आता मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल आपल्याला छान तापलं की त्यामध्ये लगेच आपल्याला जो ठेचून घेतलेला लसूण आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. लसूण थोडा जास्त वापरला ना की हुलग्याच्या भाजीला खूप छान चव येते. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की कढण करून पहा, एकदम भारी लागते. कुकरला लावल्यामुळे ना जो आपला हुलगा आहे ना तो एकदम असा मऊ पूर्णासारखा शिजला जातो आणि मऊ शिजला ना हुलगा की त्या रशामध्ये त्याचा सगळा अर्क उतरून रसा एकदम भारी बनला जातो. असा आता आपण लसूण आहे ना हा लाल रंगावरती परतून घेऊ. आता आपला लसूण छान लाल रंगावरती झालेला आहे. त्यामध्ये मी लगेच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला घालून घेते आणि हा पण कांदा आपल्याला आहे ना एकदम असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा टाकल्याने ना आपल्या हुलग्याला आहे ना एकदम भारी, हुलग्याच्या भाजीला भारी टेस्ट येते. तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. आता कांदा आपला लाल पटकन होण्यासाठी ना मी इथं 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही किती भाजी करणार त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता, पण मीठ नक्की हुलग्याची भाजी शिजायला टाकताना टाका, कारण हुलग्याच्या भाजीमध्ये शिजताना जर मीठ टाकलं ना तर हुलग्याचा रसा एकदम चविष्ट बनला जातो. आता हा कांदा आपल्याला असाच लाल रंगावरती होऊन द्यायचा आहे. आता हे पहा आपला कांदा लाल रंगावरती परततोय तोपर्यंत मी हा हुलगा आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे पहा आता आपला कांदा आहे ना छान लाल रंगावरती परतून झालेला आहे. त्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर आपल्या हुलग्याच्या कढणाला असली का नाही की मग आपलं हुलग्याचं कढण एकदम भारी बनतं. कोथिंबीरीशिवाय मज्जा नाही. आता कोथिंबीर पण आपण एकदम अशी तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आता ही हुलग्याची भाजी ना तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात न करता हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही करू शकता, कारण हुलग्यामध्ये जास्त उष्णपणा असतो. तुम्हाला जर ताप येत असेल तर तुम्ही हुलग्याची भाजी अशा प्रकारे करून खा. मग आपल्या शरीरातील घाम येऊन आपला ताप कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्ही ह्या हुलग्याचे कढण किंवा तूप घालून प्यायल्याने तुमचा किडनी स्टोनचा आजार पण बरा होऊ शकतो. हा हुलगा आहे ना अत्यंत गुणकारी आहे. आता हा हुलगा मी या तेलामध्ये टाकून छान प्रकारे फ्राय करून घेते. आता आपल्याला सगळा हा हुलगा मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये ना मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. ते गरम पाणी टाकून घेते. आता आपल्याला ह्या हुलग्याला आहे ना कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत.
हे पहा आता आपला कुकरच्या आहे ना 2-3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे. आता आपण पाहू यामधील हुलगा शिजलाय का नाही. तर त्यामध्ये ना मी कुकर थंड झाल्याच्या नंतर हे पहा आपला हुलगा आहे ना एकदम असा पुरण कसं शिजवतं त्याप्रमाणे मऊ शिजलेला आहे. असा हुलगा शिजला का नाही की मग आपला रस्सा एकदम छान होतो. आता हुलग्याची भाजी बनवण्यासाठी ना इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे चवीनुसार, कोथिंबीर घेतलेली आहे आणखी थोडी बारीक चिरून, आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. तुम्ही किती हुलग्याचं कडण बनवणार त्यानुसार तुम्ही तिखट मीठ वापरू शकता. आता मी पहिलं मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ नाही टाकत, कारण तेच मीठ आपल्याला ह्या रश्श्यामध्ये आहे. आता हे सगळं आपल्याला तिखट आणि शेंगदाण्याचा कूट ह्या कडणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी वरून कोथिंबीर असली की आपली भाजी एकदम भारी बनते. हे पहा आपल्या घरात कोणी आजारी असेल तर हुलग्याची कडणाची भाजी तुम्ही नक्की करून त्यांना त्याचं सूप प्यायला द्या, त्यांच्या तोंडाला चव येईल. हे पहा आता अशा प्रकारे ही भाजी मी कढायला टाकलेली आहे. तर तेल, कांदा, लसूण आपण सगळं पहिलं परतून टाकल्यामुळे आता आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही. वरनं फक्त शेंगदाण्याचा कूट आणि लाल मिरची पावडर मी वापरलेली आहे तिखट. आता ह्याला आपल्याला एक चांगली दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा आता आपल्या हुलग्याच्या भाजीला आहे ना छान मस्त दणदणीत उकळी आलेली आहे. आता ही भाजी आपण असंच 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती कढून घेऊ. हे पहा आता आपली हुलग्याची भाजी ना कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं उकळून तयार झालेली आहे. पहा आपल्या हुलग्याच्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. ह्या हुलग्याच्या भाजीचा रस्सा आहे ना एकदम नॉनव्हेजपेक्षाही भारी बनलेला आहे. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे हुलग्याची भाजी करून पहा. ही भाजी ना तुम्ही चपातीसोबत, कुठल्याही भाकरीसोबत, म्हणजे ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तुम्हाला जर माझ्या हुलग्याच्या भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.